मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर, नदीजवळच्या वसाहतीत शिरलं पाणी, नदीवरून जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरची वाहतूक बंद. बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, शहरातल्या पुलाला धडकलं पाणी, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. उजनी धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, पंढरपुरामधील चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सावधानतेचा इशारा. वैजापूर तालुक्यातील इंदिरानगर भागात शिरलं पावसाचं पाणी, 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी. भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटला, आलापल्लीच्या जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे बार्शीच्या आगळगावमधील चांदणी नदीला पूर, शेतकरी आणि ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, सोयाबीन, उडीद, कांदा या पिकाचं मोठं नुकसान. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या हनुमानाच्या छातीपर्यंत पाणी, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा. कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर, शहराजवळच्या महादेव मंदिर परिसरात पाणी, पुजारी आणि लहान मुलं पुराच्या पाण्यात अडकली. नाशकात मुसळधार पावसानं धुमशान, येवल्यातील धामण्या नदीला पूर, घरात आणि शेतात पाणी, अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब, बंधारे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत, शेतशिवारात पाणी साचल्यानं मोठं नुकसान. मुंबई आणि ठाणे परिसरात आजही मुसळधार, हवामान विभागानं रेड अलर्ट केलाय जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 125वा एपिसोड. रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार आपला विचार. भारत आणि पाकिस्तानमध्ये आज आशिया कपचा अंतिम सामना. यापूर्वीच्या दोन्ही साखळी सामन्यांमध्ये भारतानं पाकचा केला दणदणीत पराभव. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनची सुरुवात आपण काही महत्त्वाच्या घडामोडींनी करणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि आता विदर्भ सुद्धा अतिवृष्टीनं ग्रस्त आहे. परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलाय आणि अशातच मुंबईसह उपनगरात सुद्धा आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागानं या परिसराकरता म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरता रेड अलर्ट जारी केलेला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय. त्याचबरोबर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईत सकाळच्या वेळेस पावसाचा जोर कमी होता, परंतु पुन्हा एकदा पावसाचा जोर दादर परिसरामध्ये वाढलेला बघायला मिळतोय. मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलाय. त्यामुळे आज रविवार आहे, मेगा ब्लॉक सुद्धा आहे, काळजी घ्यायची आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळेल असाच अंदाज वर्तवला जातोय.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। या भागात वाहतूक काही काळाकरता बंद करावी लागलेली आहे, त्यामुळे नागरिकांना फटका बसतो आहे। थोडासा जरी पाऊस झाला तरी अंधेरी सबवे पाण्याने भरून जातो आणि तो बंद करावा लागतो। तसाच तो आत्ताही वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे। दुचाकीच्या दोन्ही चाकं बुडतील एवढं पाणी आहे अंधेरी सबवेवर। मुंबईमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शहरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दादरच्या काही भागात सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी पाऊस मुसळधार पडतोय, थोड्या वेळ बरसतोय आणि पुन्हा शांत होतोय। पण आज रेड अलर्ट दिला गेलेला आहे ठाणे, पालघर, मुंबई, त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे। मीरा भाईंदरसह वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे नालासोपाऱ्यातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आचोळे, शंखेश्वर नगर, विवा कॉलेजसह अनेक भागात पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्याचा हा परिसर आहे। आचोळे, विवा कॉलेज या सगळ्या भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। शंखेश्वर रहिवासी भाग जो आहे तिथं सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आता आपण मराठवाडा, विदर्भ या भागाकडे वळूया। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, ओढ्यांना पूर आलेला आहे। शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं तर धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे शहराला जोडणाऱ्या पुलाला पाणी धडकलंय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय प्रशासनाकडून। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। मी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये आहे आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं अशा पद्धतीनं या बिंदुसरा नदीला जे दुथडी भरून वाहते आणि पुराचं प्रमाण देखील आपण पाहतोय। बीड शहरातला जो मुख्य पूल समजला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, या शहरामधल्या 2 बाजूंना जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला पाणी लागलं आहे, तर पुढचा जो दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः आज रविवार असल्यानं या ठिकाणी बाजार भरत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा बाजार असतो आणि या बाजारासाठी खरेदी करण्यासाठी अनेक जण येत असतात। मात्र या ठिकाणी आता बाजार आज रद्द करण्यात आलेला आहे आणि इथं या पुलावरून पाणी जाऊ शकतं, त्यामुळे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे। सुरक्षेच्या उपाययोजना देखील केल्या जातात। बिंदुसरा नदीचं अशा पद्धतीची परिस्थिती नाही, तर जिल्ह्यातील इतर ज्या नद्या आहेत त्यामध्ये सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी आहे, गोदावरी नदी आहे, या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत। तर जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि जे महत्त्वाचे मुख्य प्रकल्प आहेत, मांजरा प्रकल्प, त्याचे 7 दरवाजे उघडले आहेत, त्यातून हजारो क्युसेक पाणी हे नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। दुसरीकडे मांजरा प्रकल्पाचे 11 माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले, त्याच्यामधून देखील लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि काल रात्री जायकवाडी धरणातून जवळपास 1 लाख लिटर पाण्याचा विसर्ग केल्यामुळं गोदावरी नदीला दुथडी भरून वाहते, महापूर आलेला आहे गोदावरी नदीला आणि यामुळं शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर आज देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आज उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीने हवामान विभागानं इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जनजीवन जे बीड जिल्ह्यातलं आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी काही गावं हे पुराच्या पाण्यानं वेढलेली आहेत, त्यामुळे त्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हा प्रशासन हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, त्यांच्या बचावाचं कार्य देखील केलं जात आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून बरसत असलेला पाऊस हा कधी नव्हे ते इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे। काही ठिकाणी जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 566 मिलीमीटर पाऊस हे वार्षिक सरासरी असते, पण यावर्षी बरसलेला पाऊस हा 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकरी, शेतामधली पिकं, त्याचबरोबर काही जणांची घरं देखील वाहून गेलेले आहेत। त्यामुळे इतिहासात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे, कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, जीव धोक्यात घालू नये, घरीच राहून सुरक्षित राहा अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे। त्याच पद्धतीने न्यूज 18 लोकमत देखील सर्व प्रेक्षकांना आवाहन करते, पुराची परिस्थिती आहे त्यामुळे कुणीही नदी काठावरती जाऊ नये,
सुरक्षित घरीच राहून आपला जीव वाचवावा अशा पद्धतीचा